नमस्कार, मी नयन धावडे आणि मी आठवड्याच्या दर शुक्रवारी फॅशन रिलेटेड, मेकअप रिलेटेड, स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असते. त्यामुळे या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि मग आज आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आज मी तुम्हाला मला आवडणाऱ्या गोष्टी, ज्या मला आवडणारे बेस्ट प्रोडक्ट आहे आणि जे मी लास्ट 2 महिने तरी यूज करत आलेली आहे आणि तुम्ही आता जर नायकाचं सेल चालू असेल त्यामध्ये ते विकतसुद्धा घेऊ शकता आणि ते खरोखर खूप चांगले प्रोडक्ट आहेत. तेच मी तुम्हाला रिकमेंडेडसुद्धा करत आहे. त्यामुळे चला तर चालू करूया. तर सर्वात पहिले, जर हिवाळ्यात असो किंवा कोणत्याही ऋतू, सर्वात बेस्ट काम करतं मॉइश्चरायझर. आणि मला आवडणारं हे मॉइश्चरायझर, बापरे, म्हणजे याला मी कधी यूज नव्हतं केलेलं, पण जोपासून मी याला यूज करते मला असं वाटतं की लास्ट 1 महिना झाला असेल मी याला यूज करते आणि हे बेस्ट आहे. हे आहे द फेस शॉपचं राईस सिरामाइड. थोडा कोरियन ब्रँड, जे आता कोरियन स्किन केअर ट्रेंडिंग आलेलं आहे त्याच्यामध्ये याला थोडंसं वगळलं जाऊ शकते, बट तुम्ही याला एकदा यूज करून बघा. कोणते स्मेल माइल्डचा जो पहिले पॉन्ड्सच्या पावडरचा याचा तो तसा प्रकार आहे, पण त्याचं एकदम जेंटली एकदम पेनिट्रेट होतं आपल्या स्किनमध्ये आणि खूप छान आहे. सिरियसली, आता ही जी बॉटल आहे ही मी लास्ट कितीतरी मंथ झाले यूज करते. 1 मंथ झालेलं आहे मला याला यूज करून आणि त्यानंतरच मी तुम्हाला रेकमेंडेड करते की तुम्ही हे नक्की घेऊ शकता. आणि डेफिनेटली प्राईस थोडी हाय पॉईंट असू शकते, पण हे बरेच दिवस जाणारी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही याला नक्की तुमच्या, आता नायकाचा पिंक सेल असेल तर त्याच्यामध्ये विशलिस्टमध्ये तरी टाकून ठेवा. नेक्स्ट प्रोडक्ट आहे सिरम, जे आहे फॉक्सटेल. याचं मी बऱ्याचदा म्हणजे उच्चारसुद्धा केलेलं आहे की मला खरंच खूप आवडलेलं आहे. फक्त याचा प्रॉब्लेम असा झाला की माझी स्किन खूप ड्राय आहे, ठीक आहे. जेव्हा मी याला यूज करत होते, होऊ शकते कदाचित त्या ड्युरेशनला असं काहीतरी माझ्या स्किनवरती प्रॉब्लेम झालेला असेल, पण डेफिनेटली याला यूज केल्यानंतर मला थोडेसे ड्राय पॅचेस वाटायला लागले. विटॅमिन सी असं करत नाही, पण यानेच असेल असंही मी म्हणत नाही, पण ह्याला ग्लोई इफेक्ट खूप देते. म्हणजे ज्यांची ऑइली स्किन आहे किंवा फक्त टी झोन एरिया ऑइली आहे आणि पूर्ण बाकी ड्राय आहे, कॉम्बिनेशन स्किनवाले डेफिनेटली याला यूज करू शकतो. माझी अतिशय सेन्सिटिव्ह स्किन आहे, त्यामुळे कदाचित हे प्रोडक्ट मला तितकं त्यावेळेला सूट झालं नसेल किंवा त्यावेळेची स्थिती वेगळी असेल, परंतु खूप डेफिनेटली म्हणजे एका सिरममध्ये थोडा फक्त मला पॅकेजिंगमध्ये पंपिंग खूप चांगलं आहे, पण हे खूप फिट होतं. म्हणजे डायरेक्ट याला जेव्हा तुम्ही एकदा याला लावाल तुम्हाला एकदम असा ग्लोईंग इफेक्ट देतो, एकदम शायनी, जसं तुम्ही एकदम काहीतरी प्रायमर जे जेंटली एकदम असं शायनीवालं जे असतं त्यासारखं याला यूज केल्यासारखं वाटतं. डेफिनेटली तुम्ही याला यूज करू शकता. हे आहे फॉक्सटेलचं विटॅमिन सी सिरम. प्रत्येकाची चित्र तुम्हाला बाजूला दिसेल आणि याच्या लिंकसुद्धा माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, त्यामुळे याला तुम्ही नक्की यूज करू शकता. याला यूज कसं करायचं हे मी माझ्या सिरम कसे वापरायचे या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, त्यामुळे हे पण तुम्हाला वरती पॉपअप येईल, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. पण डेफिनेटली प्राईस पॉईंट ऑफ व्ह्यू खूप चांगला आहे, तुम्ही यूज करू शकता. नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे म्हणजे विश केअरचं. म्हणजे हा ब्रँडने जे प्रोडक्ट लॉन्च केलं आहे ना, सिरियसली यांचे प्रत्येक प्रोडक्ट त्या त्या ज्या ज्या कॅटेगरीमध्ये त्यांनी आणलेले आहेत ते खरंच काम करतात. तर हे आहे विश केअरचं AHA प्लस BHA बॉडी लोशन. आता एक बेसिकली बरेच बॉडी लोशन आहे जे ड्रायनेस कमी करायला मदत करतं. बेसिकली हा जो बॉडी लोशन आहे हा काम काय करतं, जे आपल्याला टायनी हेअर्स, जे इनग्रोथ हेअर वरती रस्ते आले ते पूर्ण तिथेच झालेले असतात, म्हणजे त्याला, किंवा छोटे छोटे बारीक बारीक आपल्याला रेड बम्प्स असतात, त्याला बेसिकली कमी करण्याचं काम हे बॉडी लोशन करतं आणि सिरियसली करतं. म्हणजे याला मी 15-20 दिवस झाले असेल मी याला यूज करते, पण मला याचा फरक जाणवतं. म्हणजे याचंच यूज केल्याने असं नाही की प्रत्येक वेळी तुम्हाला खूप नरिशमेंट किंवा काही असे, पण रेड बम्प असते त्याची ती लेवल जी असते, जी बारीक खूप जास्त खळबळीतपणा येतो तो कमी होतो. डेफिनेटली याचा प्राईस पॉईंट ऑफ व्ह्यू थोडंसं महाग असू शकते, म्हणजे आपल्याला जी सवय आहे त्याच्यानुसार, पण
काम खूप छानरित्या करतं. तुम्ही याला एकदा तरी यूज करून बघा ज्यांना रेड बॉम्ब्स किंवा इनग्रोथ हेअरचा प्रॉब्लेम असेल. आणि याला मोस्ट ऑफ द नाईट टाईमला तुम्ही यूज करा. बेसिकली सकाळी तुम्ही कोणतेही बॉडी लोशन वापरू शकता. याला सकाळीही चालेल, परंतु जास्त इफेक्टिव्ह याला नाईटला तुम्ही जर यूज करत असाल त्याचा जास्त फरक जाणवेल. याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन करते. नेक्स्ट प्रोडक्ट आहे स्किन केअर या बॉडी केअर रिलेटेड आपण म्हणू शकतो. ते म्हणजे एवढी मोठी बॉटल जी आहे केमिस्ट ॲट प्लेची डेली एक्सप्लोएटिंग बॉडी वॉश. आता बेसिकली एक्सप्लोएटिंग म्हणजे डेड स्किन रिमूव्ह करणे सॉरी. आता याला आणि जर त्या एची आणि BHAच्या बॉडी लोशनला तुम्ही कंबाईन करून वापरत असाल तर याने तुमचा पूर्ण डेड स्किन रिमूव्ह होतो, काळवटपणा जातो. आणि याने यूज केल्यानंतर ती रेडनेस ती सगळं. तर दोघांचं कॉम्बिनेशन तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला डेफिनेटली फरक जाणवेल. कारण की मला जाणवलेला आहे, त्यामुळेच मी तुम्हाला रेकमेंडसुद्धा करत आहे. याच्यात लॅक्टिक ॲसिड आहे, सॅलिसिलिक ॲसिड आहे, व्हिटॅमिन E सुद्धा आहे आणि डर्मोलॉजिस्ट सजेस्टेड आहे. आणि ही बरीच मोठी बॉटल आहे. आय थिंक याची छोटी ml येतं की नाही हे मी ट्राय नाही केलेलं आहे, परंतु इतकी मोठी बॉटल तुम्हाला बरेच काय इतकुसं प्रोडक्ट घ्यावं लागतं आणि तो पूर्ण भाग इतका छान क्लीन होतो. ठीक आहे, एका फरकामध्ये तुम्हाला या गोष्टी जाणवणार नाही. तुम्ही वारंवार जेव्हा त्यामुळे तुम्ही यूज करत राहाल तुम्हाला हळूहळू जाणवेल की अच्छा हे कमी झालं आहे, ते कमी झालं आहे, परंतु नक्की कमी होतं. तुम्ही एकदा यूज करून बघा आणि तुम्हाला खरंच फरक जाणवेल. मी सांगते लगेच त्या विशलिस्टमध्ये हे 2 प्रोडक्ट तरी टाकून ठेवा, तुम्हाला खरंच फरक जाणवणार आहे. आता तुम्हाला दिसत आहे की नाही कॅमेरामध्ये माहीत नाही, पण इथे मला डार्क सर्कल भरपूर आहे. भरपूर इन द सेन्स खूप डार्क आहे असं नाही, परंतु आहे. आणि प्रत्येकाला डार्क सर्कलमध्ये आपण खूप असं डार्क सर्कल नको असं असतं. या जर्नीमध्ये म्हणजे थोडंसं कमी करण्यामध्ये मला एक प्रोडक्टनी काम केलं आहे, ते म्हणजे हे लॉरेलचं ग्लायकॉलिक ब्राईट आय सिरम. खरंच खूप छानरित्या काम करतं. म्हणजे याचं अप्लिकेटर तुम्ही बघू शकता. मी बरेच आय सिरम ट्राय केलं आहे. मी एम कॅफिनचं ट्राय केलं आहे, ज्यांनी मला थोडंफार होईना फरक जाणवला आहे, बट या सिरमने खूप जास्त. आणि हे मी लिटरली 3 महिने झाले यूज करते आणि रेग्युलर यूज करते याचं अप्लिकेटर. त्यामध्ये तुम्हाला फक्त असं मसाज करून लावावं लागतं आणि अजूनही यामध्ये प्रोडक्ट आहे. खूप छान इथं काम करतं. आता याच्यावर बऱ्याच चांगला 40% नायकाचा सेलसुद्धा चालला आहे, म्हणजे डिस्काउंट प्राईजमध्ये आहे. डेफिनेटली तुम्ही याला चेकआउट करू शकता. एका रात्रीमध्ये जाणार नाही, परंतु याला कमीत कमी तुम्ही जेव्हा जास्त यूज करत जाल तुम्हाला याचा डेफिनेटली फरक जाणवेल. मला जाणवलेला आहे. मी बाकी कोणतेच आय सिरम वापरत नाही याच्याशिवाय. म्हणजे जोपासून मी याला यूज करायला गेलेले आहे मी आय सिरम दुसऱ्या ब्रँडचे नाही यूज केलेले. मी याच्याशी खूप छानरित्या मला हे इफेक्टफुल वाटले आणि मला रिझल्टसुद्धा दिला. त्यामुळे तुम्ही हे जे प्रोडक्ट आहेत ते यूज करून माझ्या मते एक ब्रँड म्हणजे थोडासा असं वाटते की त्याला ना थोडंसं काही प्रोडक्टमध्ये तो खूप छानरित्या काम करतो, तो आहे स्विस ब्युटी. त्यांचे लिपस्टिक बेस्ट असतात, त्याचं पिगमेंटेशन त्याचे कलरिंग त्यांनी बरेच चांगले. पण त्यांचं एक प्रोडक्ट जे मी गेले 3-4 वर्ष यूज करत आलेली आहे ते म्हणजे स्विस ब्युटीचं प्रायमर प्लस हायलायटिंग प्रायमर मेकअप बस सगळंच आहे. हे प्रोडक्ट महागातले ब्रँड जे प्रायमर करतात शायनी, ज्याला आपण इल्युमिनेटिंगचे स्किन टिनचे काही जे एकदम शायनी बेस देतो त्याला तोड देईल इतकं चांगलं आहे. शाईन बघा, म्हणजे हे प्रायमर प्लस हायलायटरसुद्धा आहे. 1 ड्रॉप घेतलेला आहे मी आणि बस. लुक इतका शाईन देतो तो एका प्रोडक्टमध्ये. खूप छान आहे. प्रायमर प्लस हायलायटर म्हणजे मेकअप बेसच्या आधी जर तुम्ही प्रायमर लावत असाल तर याला यूज करा. तुम्हाला हायलायटर लावायची सुद्धा गरज नाही. इतकं छान त्या काम करतं. आज मी लावलेलं नाही आहे बेसिकली, बट बेस्ट आहे प्रोडक्ट. आय थिंक गेले 6-7 महिन्याच्या आधी लॉन्च झालेलं पॉन्डचं नॅचरल ग्लो फेस पावडर. ज्या कॉलेज गर्ल आहे किंवा ज्यांना स्कूल गर्ल जायचं आहे, ज्यांना थोडंसं बेसिक मेकअपची गरज असते, त्यांच्यासाठी विदाऊट फेस पावडर न वापरता
हे जे पावडर आहे हे तुम्ही डेफिनेटली चेकआउट करा. इतकं कमी बजेटचं आय थिंक 125 प्राईज असेल. आता तर पॉन्ड्समध्ये आय थिंक 50% सेल चालू आहे. तुम्ही याला आत्ता घ्या. मी याच्यामध्ये 2 कलर आहे, ती एक पीच कलर आहे आणि एक हा पिंक कलर आहे. मी पिंक कलर घेतलेला आहे, तुम्हाला दाखवते. हाय कव्हरेज नाही देणार, ठीक आहे. तर मी प्रायमर लावल्यामुळे थोडंसं याला हे चिकटणार नाही, पण जेव्हा तुम्ही याला वेळ द्याल डेफिनेटली आहे की असं खूप नॅचरल ग्लो दिला नाही असं काही होणार नाही. बट जे आपल्याला मिनिमम कव्हरेज पाहिजे असतं, कारण की आपल्याला डेली यूजमध्ये असं खूप हाय कव्हरेज व्हायला आणि एकदम तो दिसलंच पाहिजे की अरे बापरे फाउंडेशन आणि ते प्रायमर किंवा कॉम्पॅक्ट पावडर लावलेला आहे, नाही. बट नॅचरली ग्लो मिनिमलवाला खूप छान आहे. त्याकरता पावडर पफ सोबत आलेला आहे आणि चांगल्या क्वालिटीचा आहे. त्यामुळे तुम्ही अशा गोष्टी, त्यांचं खूप कमी बजेट आहे आणि ज्यांना वापरायचंच आहे त्यासाठी तुम्ही हे बेस्ट आहे. मला खूप आवडलेलं आहे. जास्तही यूज माझं याला आय थिंक मी 3-4 वेळाला यूज केलेलं आहे. जास्त मी आत्ता याला वापरायला सुरुवात केलेली आहे, बट खूप छान आहे. तुम्ही नेक्स्ट कॅटेगरी आणि लास्ट कॅटेगरी असेल ती म्हणजे मेकअप रिलेटेड. एकच प्रोडक्ट, मला वाटतं 2 प्रोडक्ट, एक स्विस ब्युटीचं आणि हे एक मी तुम्हाला रेकमेंड करत आहे. टचवूड मला ॲब्रो खूप कमी नाही आहेत, बट तुम्ही तसे आज मी केलेले नाही आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी की इथे गॅप आहे. आणि भरपूर जण असे असतात ज्यांना बरीच गॅप असते किंवा कमी केस असतात. ही पेन्सिल, ही एक कलर बारची आय थिंक शेड आहे, ब्राऊन पेन्सिल आहे. ही ब्लॅक शेडसुद्धा येतो. एक पेन्सिल ती म्हणजे एल्फची, तुम्ही ती पेन्सिल ट्राय करून बघा. आणि त्यानंतर ती थोडी हाय प्राईस पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, बट ही थोडी म्हणजे कमी त्याच्यापेक्षा बजेटमधली आहे. पण त्या 2 पेन्सिलाशिवाय मी डेफिनेटली दुसरी पेन्सिल ट्राय नाही करणार. नोकसुद्धा गेलेली आहे, बट पिगमेंटेशन बघा इतक्या छान. आता इथे सिरम असून सुद्धा याने खूप छान कलर दिलेला आहे. डेफिनेटली याला यूज करा. बाजूला याच्याच पॉईंट ऑफ व्ह्यूला यांनी अप्लिकेटर दिलं आहे हे करायसाठी, एकदम शार्प पॉईंट ऑफ व्ह्यू. पण डेफिनेटली खूप चांगली पेन्सिल आहे. कलर बारचे लिपस्टिक यांच्या पेन्सिलला यांना बरेच चांगलं वर्क करतं. त्यामुळे ही पेन्सिल आणि आपल्या अख्ख्या मेकअप रुटीनमध्ये एक जर असा भाग असेल ज्याने आपला चेहरा खूप छान दिसतो, जर आपली आयब्रो सेट असेल ना, तुम्ही बाकी काही नाही यूज केलं ना, फक्त आयब्रो सेट असेल, डेफिनेटली मी तुम्हाला सांगते तुम्ही खूप छान दिसाल. त्यामुळे आयब्रो सेट करणं जितकं इम्पॉर्टंट आहे तितकं काही नाही, कारण की खूप सुरेख तो चेहऱ्याचा एक इफेक्ट देऊन देतो. त्यामुळे आयब्रो पेन्सिल एक चांगल्या क्वालिटीची असणं, ही नाही तर एल्फची पण जी लिंक असेल ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. एल्फमध्ये पण आता बाय 1 गेट 1ची ऑफर सुरू आहे नायकावरती, त्यामुळे तुम्ही ती पेन्सिलसुद्धा घेऊ शकता. कलर बारमध्ये सुद्धा बाय 1 गेट 1ची ऑफर सुरू आहे. डेफिनेटली मी तुम्हाला सांगते की यूज करून तरी बघा. हे सगळे प्रोडक्ट होते जे मला तुम्हाला सांगायचे होते. हे जे मी डेफिनेटली जे 20 म्हणजे 1-2 महिन्याच्या अगोदरपासून जे मी यूज करते तेच मी तुम्हाला याच्यामध्ये रिकमेंड केलेलं आहे आणि तुम्ही ते यूज करू शकता. तुम्ही सेलमध्ये सुद्धा घेऊ शकता तुम्हाला जेव्हा घ्यायचं. पण हे प्रोडक्ट असं नाही की फक्त माझ्या स्किनवरती काम करतात, डेफिनेटली तुमच्या स्किनसुद्धा काम करेल. त्यामुळे पटकन जा, नायका ओपन करा, लगेच प्रोडक्ट विशलिस्टमध्ये टाका आणि घेऊन घ्या. खरंच खूप छानरित्या काम करतात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला मिळेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.